नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना अतिशय विचित्र घटना आहे आणि ज्यांनी आम्हाला पाठवली ते मुंबईचे आहेत आणि ह्या घटनेचा सारांश असा की ही जी घटना आहे ही मुंबईमध्ये घडली होती आणि मुद्दामून मी त्या एरियाचं नाव सांगत नाही ज्या एरियामध्ये ही घटना घडली, कारण की ही घटनाच अशी आहे की मी काही कारणामुळं त्या एरियाचं नाव सांगू शकत नाही. मित्रांनो, मुंबईमध्ये एक असं ठिकाण आहे की जिथं आजही कोणी त्या आसपासच्या एरियामध्ये, म्हणजे तो रेसिडेन्सी एरिया आहे पण तिथं कोण जात नाही शक्यतो. मित्रांनो, ही जी घटना घडली होती ही घटना एक पारशी परिवाराबरोबर घडली होती. ते एका बिल्डिंग मध्ये राहत होते आणि त्यांची जी बिल्डिंग होती त्याच्या समोर एक रस्ता होता आणि रस्त्याच्या पलीकडं समोरच एक पडकं घर होतं, जे मातीचं घर असतं ना जुन्या काळातलं, तसं ते घर होतं. आता त्या घरामध्ये हे जे सगळे म्हणजे ते जे घर होतं त्याच्या समोर ही बिल्डिंग होती. ह्या बिल्डिंग मध्ये पारशी कुटुंब जे होतं ते सेकंड फ्लोअरला राहत. ते ऍक्च्युली त्या बिल्डिंग मध्ये येऊन फक्त एकच वर्ष झालं होतं आणि हे एकदा रात्री उशिरापर्यंत पार्टी केली त्यांनी, पार्टीला गेले होते आणि उशिरा ते घरी आले. साधारण 12-12:30चा टायमिंग. आता यांनी घरात आले, मग नवरा बोलला की आता चला चेंज करा झोपू, आणि त्यांची झोपायची तयारी चालू झाली त्यांची. आता त्याची मुलं होती ते गेले आपल्या आपल्या रूम मध्ये, त्याची बायको गेली. ह्या माणसाने ड्रेस चेंज केला आणि फ्रीज मधलं पाणी घेतलं आणि तो त्या ज्याचं जे घर होतं, ज्या रस्त्याच्या दिशेला खिडकी होती त्या खिडकीमध्ये येऊन तो पाणी पित उभा राहिला. तर त्यांनी काय बघितलं की जे पडकं घर होतं ती कचरा पेटी झाली होती. तिथं भरपूर लोक कचरा टाकायचे. ते म्हणजे पडकं घर असं होतं की एकच भिंत नव्हती, बाकी 3 भिंती साबूत होत, पण त्याच्यावर छप्पर नव्हतं. तर एक गाढव आहे ना, हा बघतोय रात्री साधारण 1-1:45ची वेळ, एक गाढव आलं त्या कचरा पेटीच्या इथं आलं आणि त्या भिंतींच्या आत गेलं, म्हणजे ज्या 3 भिंती होत्या त्याच्यामध्ये गेलं आणि त्याने 2 पाय असे वर केले आणि ते गाढव अश्लील चाळे करत होतं. म्हणजे लिटरली आपण बोलतो ना की संभोग करताना कसं जनावर करतं तसं ते गाढव करत होतं. आता हे यांनी पाहिलं त्या पारशी माणसाने आणि तो विचारात पडला की नक्की हे काय करतोय काय. तर त्याला ते कळून चुकलं की हा त्या टाइप मध्येच काहीतरी करतोय, पण आजूबाजूला कोण नाही, हा एकटाच कसा काय, ते गाढव एकटंच असं काय करतोय. त्यांनी जवळजवळ 5-10 मिनिटं बघितलं आणि त्याला ते जरा सरप्राईज वाटलं, म्हणून त्यांनी त्या आत गेला आणि बायकोला बोलला की तू ये बाहेर, तुला एक गोष्ट दाखवायची, का असं करतोय हा गाढव. त्याची बायको आली. बायकोने काय केलं बघितलं, ती बायको पण शॉक की असं काय करतोय, तिथं दुसरं कोण नाही, एकटाच आहे, असं काय करतोय. तो बोलला ना, जो पारशी ना माणूस होता तो त्या बायकोला बोलला, बघ ना मलाच कळा ना काय. ती बोलली जाऊ द्या हो, जनावर येते, तुम्ही कशाला तुमचं झोप मोड करता, झोपा आता, सकाळी तुम्हाला नाही का हॉटेलवर जायचंय. आता ह्यानी हे बघितलं, तो झोपायला गेला. त्याच्या डोक्यामध्ये तोच विचार की एकटंच का असं करतंय, एकटंच का असं करतंय. आता हा आहे ना असं रोज बघत होता, रोज रात्री तो टाइम झाला की ते गाढव यायचं आणि ते तसंच करायचं. आता ह्याच्या डोक्यात ते चक्रच चालू झालं, जो पारसी माणूस होता, की नक्की प्रकार काय हा. आता ह्या गोष्टीला 15 दिवस झाले होते आणि हा आहे ना, जो पारशी माणूस होता तो विचारात जायला लागला. तो विचार करायला काय नक्की प्रकार आहे, काय नक्की. आता त्याची बायको आहे ना त्याला, त्या माणसाला बोलायची, तुम्ही कशाला बघता, तुम्हाला काय गरज आहे, सोडून द्या ना, ते जनावर आहे, काय तुम्ही डोक्यात घेता. आता हा आहे ना, जरी हा बघायला नाही गेला, तो बेडवर जरी झोपला तरी त्याला आहे ना स्वप्नामध्ये तेच यायचं. आता हा किती जरी नाही बोलला तरी त्याचं मन तिथंच जायचं. आता ह्याचं आहे ना हॉटेलवर जाणं बंद झालं, घरामध्ये कोणाशी बोलणं बंद झालं, म्हणजे 1 महिन्याभर झाला होता हा डिप्रेशन मध्ये गेला होता. घरामध्ये बसला तरी जेवायचं नाही, नुसतं तोच विचार करायचा, असा झाला होता. आता हे बघून त्याच्या बायकोला कळून चुकलं की ह्यांना काहीतरी झालंय, म्हणून तिने त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम काय, तुम्ही असं काय. नाही बोले, माझ्या डोक्यातनं ते जातच नाही. आता त्याची बायको ओळखून गेली होती की काहीतरी वेगळा प्रकारे नाही का, म्हणजे आपल्या नवऱ्याला काहीतरी झालंय, हे काय प्रकारे आपल्याला बघितलं पाहिजे, कारण की हा एवढा सिरियस नाही होणार. तर ती ज्या सेकंड फ्लोअरला राहत होते पारशी परिवार, त्यांच्या खाली मराठी फॅमिली राहिलं. एकदा त्याची बायको खाली चालली होती तर ती मराठी बाई दरवाज्यामध्ये थांबली होती. मग हिने पारशी बाईने तिला विचारलं की ताई मला एक सांगा ना, तुम्ही इथं आमच्यापेक्षा अगोदरपासून राहता ना. हा बोले, जेव्हा बिल्डिंग तयार झाली तेव्हापासून राहतो. मग तिने तिला सांगितलं की माझ्या नवऱ्याबरोबर आहे ना असं असं होतंय, ते ती समोर जे कचरापेटी आहे ना तिथं एक गाढव येतं. आता हे एवढं बोलल्यावर त्या मराठी बाईचा चेहरा एकदम उतरला. मग आता
तिचे जे एक्सप्रेशन होते मराठी बाईचे ते असे होते की तिला सगळं माहिती पण तिला सांगायचं नाही. म्हणून ह्या पारशी बाईने तिला लय खोदून विचारलं की प्लीज माझ्या नवरा पूर्ण डिप्रेशन मध्ये गेला, काय असेल सांगा. तर त्या बाईला दया आली, तिने थोडंसं सांगितलं, बोले हो का आम्ही तर ही बिल्डिंग झाले आलोय, पण हे जे तुमच्या नवऱ्याबरोबर घडतंय आणि ते जे दिसतंय हे तुम्हाला एकच माणूस सांगू शकतो, तुकाराम काका. तुकाराम म्हणून ते आहेत. ते इथं जो जुना वाडा होता पहिले बिल्डिंगच्या अगोदर, त्यांचं बचपन इथं गेलेलं आहे, त्यांना इथलं सगळं माहिती आणि त्यांना भरपूर काही गोष्टी माहिती आहेत. तर तुम्ही त्यांना विचारू शकता. आता ती बाई बोलली मी ते मला कुठं भेटतील, ती बोलली की मी तुम्हाला ऍड्रेस देते, तुम्ही जावा त्यांना भेटायला विचारा. मग आता आहे ना, तिने त्या तुकाराम काकाचा ऍड्रेस आणि त्यांचा नंबर पण दिला. त्याच दिवशी ही बाई पारशी बाई दुपारच्या पारी त्या तुकाराम काकांच्या तिकडे गेली. म्हणजे जो ऍड्रेस होता तो ऍड्रेस दहिसरचा होता. ती दहिसरला गेली आणि तिने त्या बिल्डिंग मध्ये जसा प्रवेश केला तर ते पहिलंच घर होतं. म्हणजे बिल्डिंग मधलं पहिलेच खालचाच मजला. तिने बेल वाजवली, एका लेडीजने उघडला दरवाजा, यंग लेडीज होती. तिने विचारलं कोण पाहिजे, ते बोले नाही मला तुकाराम काकांना भेटायचंय, तर ते मी त्या एरियामध्ये राहते. ते ऐकल्या त्या जी यंग बाई होती जिने दरवाजा उघडला तिचा चेहरा पाडला. तिने तिला एकदम म्हणजे आपण बोलतो ना रूडली उत्तर दिलं, या बसा बोलवते त्यांना, असं बोलून ती गेली. आले ते तुकाराम काका. मग ह्या बाईने पूर्ण तिच्या नवऱ्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला, पूर्ण असं असं आहे. तर आता तुकाराम काकांना विचारलं की नक्की काय प्रकार आहे. तर तुकाराम काका पहिले तर शांत बसले आणि तिला विचारलं की कधीपासून चालू आहे. बोले 1 महिना आला, माझा नवरा आता काम धंदा करत नाही, तो जरी नाही बघितलं झोपला तरी त्या स्वप्नात येतं. आता ह्या तुकाराम काका तिला बोलले, बघ तू बाई माणूस आहे, तुझ्या संगती मी काही गोष्टी बोलू शकत नाही, पण आता तू अडचणीत आहे तर तुला काही गोष्टी खऱ्या सांगितल्या. बोले सांगा ना. त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा तुकाराम काका जेव्हा 18-19 वर्षाचे होते त्यावेळेस तिथं त्या वाड्यामध्ये राहायची, जिथे बिल्डिंग होती तिथं एक वाडा होता. त्यांच्या जे पडकं घर आहे त्या पडक्या घरामध्ये एक बाई राहायची, तेव्हा ते घर चांगलं होतं. आणि पूर्वीच्या काळात कसं होतं की बायकांचं मुलींचं लग्न लहान वयात करायचं. तर तिथं जी फॅमिली राहत होती नवरा बायको, त्यांचंही लग्न लहान वयात झालं होतं आणि ते तिथं राहत होते. पण ते जे काही कारणामुळं तिचा जो नवरा होता त्याचं मरण झालं आणि त्याची जी बायको होती तिला सगळेजण बायना बाई बोलायचे. ती नंतर अशी झाली की नवरा मेला होता, ती एकटीच त्या घरात राहायची.